नमस्कार. आज आपण या भागामध्ये राष्ट्रवादाच्या प्रमुख महत्त्वपूर्ण 25 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा प्रामुख्याने विचार करणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला या येणाऱ्या काळामधील ज्या काही अंतिम वर्षाच्या एक्झाम आहेत त्यामध्ये राज्यशास्त्रामधील जो काही पेपर आहे राजकीय विचार प्रणाली, या पेपरमध्ये नॅशनलिझम म्हणजेच राष्ट्रवाद ही एक विचार प्रणाली आहे. या विचार प्रणालीच्या प्रकरणावर किंवा त्या विचार प्रणालीवर हमखास अतिशय उपयोगी ठरतील. तर आपण त्या दृष्टीने आता या 25 प्रश्नांचा या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. प्रश्न पहिला, स्नायडर यांनी राष्ट्रवादाचे कोणते प्रकार सांगितले? ए. एकीकृत, बी. विनाशकारी, सी. आधुनिक, डी. वरील सर्व. याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न दुसरा, हेन्स कोहन यांनी राष्ट्रवादाचे किती प्रकार सांगितले? ए. 2, बी. 3, सी. 4, डी. 5. याचं उत्तर आहे ए. 2. प्रश्न तिसरा, जे.एच. हेज यांनी राष्ट्रवादाचे कोणते प्रकार सांगितले? 1. मानवतावादी, 2. जेकोबियन, 3. परंपरावादी, 4. उदारमतवादी, 5. एकात्म राष्ट्रवाद. आता याचे खाली 4 प्रामुख्याने ऑप्शन. ए. 2, 4 व 5, बी. 1, 3 व 5, सी. 2, 3 व 4, डी. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. वरील 5ही राष्ट्रवादाचे प्रकार हे जे.एच. हेज यांनी सांगितले आहेत. प्रश्न चौथा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय इत्यादी घटकावर कोणत्या राष्ट्रवादाचा विश्वास आहे? किंवा कोणता राष्ट्रवाद हा या 4 घटकांवर विश्वास ठेवतो? ए. प्रतिगामी राष्ट्रवाद, बी. आक्रमक राष्ट्रवाद, सी. प्रागतिक राष्ट्रवाद, डी. विनाशकारी राष्ट्रवाद. याचं उत्तर आहे सी. प्रागतिक राष्ट्रवाद. प्रश्न पाचवा, व्यक्तीचे स्वातंत्र्य, कल्याण, लोकमताचा विचार, मतस्वातंत्र्य, प्रसार माध्यम इत्यादी घटकाला कोणत्या राष्ट्रवादात महत्त्व असते? ए. उदारमतवादी राष्ट्रवाद, बी. प्रतिगामी राष्ट्रवाद, सी. आक्रमक राष्ट्रवाद का डी. यापैकी नाही. याचं उत्तर आहे ए. उदारमतवादी राष्ट्रवाद. प्रश्न सहावा, हिंसा, क्रांती, युद्ध, जबरदस्ती इत्यादी घटकावर कोणता राष्ट्रवाद विश्वास ठेवतो? ए. उदारमतवादी राष्ट्रवाद, बी. परंपरावादी राष्ट्रवाद, सी. मानवतावादी राष्ट्रवाद का डी. प्रतिगामी राष्ट्रवाद. याचं उत्तर आहे डी. प्रतिगामी राष्ट्रवाद. प्रश्न सातवा, भारतामध्ये सांस्कृतिक राष्ट्रवादाची सुरुवात कोणी केली? ए. लोकमान्य टिळक, बी. महात्मा गांधी,
सी विनोबा भावे, डी पंडित नेहरू. याचं उत्तर आहे ए लोकमान्य टिळक. प्रश्न 8वा. आता हा आहे जोड्या लावा. एक साइडला राष्ट्रवादाचे विविध प्रकार व समोरच्या साइडला तो राष्ट्रवाद ज्या बाबींमधून ज्या गोष्टींमधून निर्माण होतो त्यांचं नावे. अ उदारमतवादी राष्ट्रवाद, ब प्रतिगामी राष्ट्रवाद, क सांस्कृतिक राष्ट्रवाद. आता समोरची की आपण याला माध्यमे सुद्धा म्हणू शकतो की नाही. 1 उत्सव समारंभ, 2 व्यक्ती स्वातंत्र्य, 3 हिंसा क्रांती. खाली आता याचे पुन्हा 4 ऑप्शन. ए अच 3, बच 1, कच 2, बी अच 1, बच 2, कच 3, सी अच 2, बच 3, कच 1, डी अच 2, बच 1, कच 3. तर याचं उत्तर आहे सी उदारमतवादी राष्ट्रवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, प्रतिगामी राष्ट्रवाद, हिंसा क्रांती, सांस्कृतिक राष्ट्रवाद, उत्सव समारंभ. प्रश्न 9वा. खालीलपैकी राष्ट्रवादाचे प्रकार कोणते? 1 उदारमतवादी राष्ट्रवाद, 2 आक्रमक राष्ट्रवाद, 3 प्रागतिक राष्ट्रवाद, 4 प्रतिगामी राष्ट्रवाद, 5 सांस्कृतिक राष्ट्रवाद. खाली पुन्हा ह्याचे 4 ऑप्शन. ए 1, 3 व 5, बी 2, 4 व 5, सी 1, 4 व 5 का डी वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न 10वा. कोणत्या राष्ट्रवादामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण केले जाते? ए प्रागतिक राष्ट्रवाद, बी प्रतिगामी राष्ट्रवाद, सी आक्रमक राष्ट्रवाद का डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए प्रागतिक राष्ट्रवाद. प्रश्न 11वा. कोणत्या राष्ट्रवादामध्ये नागरी स्वातंत्र्याचा अभाव आढळतो? ए उदारमतवादी राष्ट्रवाद, बी प्रागतिक राष्ट्रवाद, सी प्रतिगामी राष्ट्रवाद, डी यापैकी नाही. याचं उत्तर आहे सी प्रतिगामी राष्ट्रवाद. प्रश्न 12वा. इटलीमध्ये मुसोलिनीने व जर्मनीमध्ये ॲडॉल्फ हिटलरने कोणत्या राष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता? ए प्रतिगामी राष्ट्रवाद, बी उदारमतवादी राष्ट्रवाद, सी सांस्कृतिक राष्ट्रवाद का डी प्रागतिक राष्ट्रवाद. याचं उत्तर आहे ए प्रतिगामी राष्ट्रवाद. प्रश्न 13वा. प्रतिगामी राष्ट्रवादाचा पुरस्कार सर्वप्रथम कोणी केला? ए प्लेटो, बी मॅकेव्हली, सी कार्ल मार्क्स, डी हेगेल. याचं उत्तर आहे बी मॅकेव्हली. प्रश्न 14वा. अचूक जोडी ओळखा. ए उदारमतवादी राष्ट्रवाद, नागरी स्वातंत्र्याचा अभाव, बी प्रागतिक राष्ट्रवाद, आक्रमकतेवर भर, सी प्रतिगामी राष्ट्रवाद, हिंसा क्रांती यावर भर, डी वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे सी प्रतिगामी राष्ट्रवाद, हिंसा क्रांती यावर भर. प्रश्न 15वा. कार्लटन जे एच हेज यांनी राष्ट्रवादाचे एकूण किती प्रकार सांगितले? ए 3, बी 4, सी 5,
डी 6. याचं उत्तर आहे सी 5. प्रश्न 16वा. लोकशाहीवादी, परंपरावादी, उदारमतवादी, एकात्मवादी असे राष्ट्रवादाचे प्रकार कोणी सांगितले? ए. फ्रेडरिक रॉस, बी. स्नायडर, सी. हेन्स कोहन, डी. बर्न. याचं उत्तर आहे ए. फ्रेडरिक रॉस. प्रश्न 17वा. एक नेता, एक राष्ट्र, एक पक्ष, एक विचार, राष्ट्रीय शिक्षण, राष्ट्रीय सैन्य याचा पुरस्कार कोणता राष्ट्रवाद करतो? ए. उदारमतवादी राष्ट्रवाद, बी. सर्वंकष राष्ट्रवाद, सी. प्रागतिक राष्ट्रवाद का डी. यापैकी नाही? तर याचं उत्तर आहे बी. सर्वंकष राष्ट्रवाद. प्रश्न 18वा. राष्ट्रवाद स्वदेशासाठी प्रेम व विदेशाविषयी जागरूकता निर्माण करतो असे विधान कोणी केले? ए. जे.एच. कोलमन, बी. बर्जेस, सी. अल्फ्रेड डी ग्राझिया का डी. रेनान? याचं उत्तर आहे सी. अल्फ्रेड डी ग्राझिया. प्रश्न 19वा. समान वंश, समान भाषा, इतिहास, परंपरा, राजकीय अपेक्षा इत्यादीमुळे किंवा यापैकी काहीच्या प्रभावामुळे निर्माण होणारी एकतेची भावना म्हणजे राष्ट्रवाद होय, अशी व्याख्या कोणी केली? ए. ॲडम स्मिथ, बी. लास्की, सी. हायस, डी. गार्नर. याचं उत्तर आहे बी. लास्की. प्रश्न 20वा. वंश भौतिक स्वरूपाचे तत्व असून राष्ट्रवाद हे संमिश्र सत्य आहे असे विधान कोणी केले? ए. फिस्टे, बी. प्राध्यापक रॅमसे मूर, सी. गार्नर, डी. प्राध्यापक हेस. याचे उत्तर आहे सी. गार्नर. प्रश्न 21वा. प्रादेशिक व सांस्कृतिक आधारावर पाश्चात्य व पाश्चात्योत्तर राष्ट्रवाद असे दोन प्रकार कोणी सांगितले? ए. फ्रेडरिक रॉस, बी. क्विन्सी राईट, सी. स्नायडर, डी. हेन्स कोहन. याचं उत्तर आहे डी. हेन्स कोहन. प्रश्न 22वा. कोणता राष्ट्रवाद आंतरराष्ट्रीयवादाचा पुरस्कर्ता असून जागतिक एकता, शांतता, सहजीवन, सहकार्यावर विश्वास ठेवतो? ऑप्शन बघा. ए. प्रागतिक राष्ट्रवाद, बी. आक्रमक राष्ट्रवाद, सी. उदारमतवादी राष्ट्रवाद का डी. यापैकी नाही? याचे उत्तर आहे ए. प्रागतिक राष्ट्रवाद. प्रश्न 23वा. कोणता राष्ट्रवाद साम्राज्य विस्तार किंवा सीमा विस्ताराचा पुरस्कार करतो? ए. सांस्कृतिक राष्ट्रवाद, बी. उदारमतवादी राष्ट्रवाद, सी. प्रागतिक राष्ट्रवाद का डी. प्रतिगामी राष्ट्रवाद? याचं उत्तर आहे डी. प्रतिगामी राष्ट्रवाद. प्रश्न 24वा. कोणता राष्ट्रवाद लोकशाही वृत्तीचा आहे? ए.
आक्रमक राष्ट्रवाद, बी प्रागतिक राष्ट्रवाद, सी प्रतिगामी राष्ट्रवाद, डी यापैकी नाही. याचं उत्तर आहे बी प्रागतिक राष्ट्रवाद. प्रश्न 25वा. मुसोलिनीने इटलीमध्ये कोणता राष्ट्रवाद रुजवला? ए उदारमतवादी राष्ट्रवाद, बी प्रागतिक राष्ट्रवाद, सी आक्रमक राष्ट्रवाद, डी मानवतावादी राष्ट्रवाद. तर याचं उत्तर आहे सी आक्रमक राष्ट्रवाद. आणि आता प्रश्न 26वा. राष्ट्रवादाचे गुण कोणते आहेत? 1 राष्ट्रप्रेमाची भावना, 2 एकात्मता, 3 राष्ट्रविकास, 4 सहकार्याची भावना, 5 समानतेची भावना. आता खाली याचे प्रामुख्याने पुढे 4 ऑप्शन. ए 1, 3 व 5, बी 2, 4 व 5, सी 1, 2 व 3 आणि डी वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर अशा प्रकारे आपणास राष्ट्रवादाच्या प्रमुख महत्वपूर्ण अशा 25 प्रश्नांचा या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेता येतो. आजपर्यंत आपण एकूण विविध या राजकीय विचारप्रणाली पेपर मधील 4 महत्वाच्या प्रकरणावरील अनेक या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांची चर्चा केलेली आहे. यामधील हमखास तुम्हाला परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही फक्त तो पेपर सोडवत असताना त्या प्रश्नाचं स्वरूप काय आहे किंवा प्रश्न कोणत्या अँगलने कोणत्या बाजूने मांडला आहे, कारण एकच प्रश्न अनेक अँगलने अनेक बाजूने तो पेपर सेटर मांडत असतो. तेव्हा आपण फक्त अभ्यास करत असताना आपण ज्या MCQ चा आढावा घेतला आहे, जे MCQ अभ्यासले आहेत, नेमकं त्या MCQ मध्ये कोणत्या विचारवंताने काय मांडलं, कोणत्या विचारप्रणालीचा कोणी स्वीकार केला किंवा कोणती विचारप्रणाली कोणत्या शतकामध्ये अस्तित्वात आली, तिचे पुरस्कर्ते कोण, हे की नाही, या बाबी तुम्ही महत्वाने लक्षात ठेवणं आहे. मग प्रश्न कसाही येऊ, तुम्हाला नक्कीच तो प्रश्न हमखास 100% सोडवता येतो. धन्यवाद.